ह्याच्यामध्ये कमीत कमी 75 प्रकारच्या भाज्या आहेत ज्या नॅचरली पण येतात आणि मी ग्रो पण करतो. बाकीचे फ्रूट्स येतात आता 50 प्रकारचे, जे 45 आता प्लस होत चालले. परत मेडिसिन प्लॅन्ट आहे आणि मसालेसुद्धा आहेत. जसा वेळ मिळेल जॉब बघून आणि सकाळचे 2 तास मी यासाठी देतो कंपल्सरी. तर स्वतःचं विषमुक्त करण्यासाठी मी हे प्रयत्न चालू आहेत माझे, आणि तुम्ही पण हे करावे म्हणून मी तुमच्यासाठी ही वेळ काढून ठेवलेली आहे. आता आपण सुरुवात करू. या मेथी आणि कोथिंबीरचं काम काय, तर युरिया कसं काम करतं नायट्रोजन फिक्सिंगचं, तसं हे नॅचरली नायट्रोजन फिक्सिंग करतं. म्हणजे ही सापळा पद्धत आहे ह्याच्यामध्ये जी लावतो मी. आता हा मेन क्रॉप काय तर लसूण आहे. तुम्ही यूट्यूबला माझ्या नंतर व्हिडिओज पाहू शकता, तुम्हाला लिंक टीचरकडे पाठवलेली. तर लसूण मेन क्रॉप आहे आणि त्याला नायट्रोजन फिक्सिंगचं काम मेथी आणि कोथिंबीर करते. म्हणजे हवेतले नत्र ज्या मुळ्यांना ज्या गाठी असतात त्यातून नत्र पुरवायचं काम मेथी करतात. अशा पद्धतीने हे क्रॉप लावलं जातं. मग हा झाला मेथीचा. आता हे कांद्याचे गोट आहेत, म्हणजे आपण जे बी तयार करतो ना सीड्स, कांद्यापासून जे सीड्स तयार होतात, तर ह्याचे पण सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत यूट्यूबला. तर ह्याला पण नायट्रोजन फिक्सिंग मला म्हणजे ह्याला मी काहीच खतं टाकत नाही. आता माझं जीवामृतची सायकल तयार झालेली आहे शेतात. म्हणजे जीवामृताचं काम काय तर जीवाणूंची वाढ करणे, म्हणजे माती जिवंत करणे. माती पहिलवान असली की तुमचं पीक चांगलं येतं. तिकडं सक्सेस झालेली, आपण तिकडं पण जाऊ त्या साईडला. आता तुम्ही म्हणता की महाबळेश्वर फक्त स्ट्रॉबेरी फक्त महाबळेश्वरला येते, असं नाही आहे. आपल्या इथं सुद्धा येते. त्या पद्धतीने क्लायमेट तयार करावं लागतं, म्हणजे आपलं वातावरण निर्मिती करावं लागतं. आता ह्या स्ट्रॉबेरीची माझ्याकडे फक्त 5च झाडं होती आणि त्याची ही एवढी पिल्लं आहेत बघा. म्हणजे नेचर किती देतं भरभरून आपल्याला. तर मी फक्त 1 वर्ष झाडं ती जपली. म्हणजे तिथं मी पहिल्यांदा जपली, तर पहिली दुसरी विकत आणलेली स्ट्रॉबेरी, त्याच्यापासून ही सगळी आता पिल्लं तयार झाल्यात. ही जेवढी लावलंय ना, हे ऑक्टोबरला लागवड केलेली आहे. आणि त्याच्या स्ट्रॉबेरी बघा कशा, किंवा हेल्थ बघा ह्या झाडांची क्वालिटी बघा. आणि आपण महाबळेश्वरला बघतो की मोठी ही सगळी रासायनिक असते बरं का. एवढी मोठी दिसायला देखणेपणावर जाऊ नका तुम्ही, टेस्टवर जावा. म्हणजे तुम्हाला जर कोणती गोष्ट खायची असेल तर देखणी गोष्ट खाऊ नका. म्हणजे चकाकणारी मोसंबी, चकाकणारी केळी वगैरे किंवा आंबे, त्याचा स्मेल महत्त्वाचा आणि टेस्ट. तर ह्याचं सांगायचं तात्पर्य काय माझं की आपला मेन क्रॉप होता ना, त्याची ही पिल्लं लावली मी ऑक्टोबरला, आणि त्याला परत ह्या मदर प्लॅन्टला परत ही पिल्लं आली. ह्याला रनर्स असं म्हणतात बघा. हां, हे जे दिसत आहेत ना, तर ही माती हेल्दी असल्यामुळे ह्यांना एवढी पॉवरफुल म्हणजे पिल्लं आली. का तर ती आई त्यांची काय सुदृढ आहे. ही पिल्लं आपल्याला जास्तीत जास्त नॅचरल फार्मिंगमध्ये आता ही मिळाली. हा नवीन एक रिझल्ट आहे माझ्या दृष्टीने. आणि आता हे एक कमीत कमी 21 पिल्लं देतं एक झाड, आणि 5चे एवढे मल्टिप्लाय करून एवढे झाले. आता इथं तुम्हाला जेवढं दिसतंय कोबी आणि फ्लावर सोडून सगळं विधाते नॅचरल फार्मचं बी, देशी सीड्स. म्हणजे आता हे पण आपलं स्वतःच झालं. हे म्हणजे ह्याचं आता जे पिल्लू येणार ते अजून हेल्दी असणार, न्यू जनरेशन स्ट्रॉबेरीची. तर हे आपल्या हाईट एकदम रिझल्ट येत नाही, कारण जर रासायनिक गुणधर्म असेल तर ते जाण्यासाठी 3 वर्ष लागतात. त्यासाठी दर पौर्णिमेला तुम्हाला जीवामृत आणि घनजीवामृत हे टाकावं लागतं जमिनीत आणि लिंबोळीत. हा प्रत्येक तुम्ही लक्षात ठेवा. तर ती माती तुम्ही काहीतरी दिलं तर ते देणार ना. तुम्ही काहीतरी कर्म केले पाहिजे ना त्या मातीबद्दल, अटॅचमेंट पाहिजे तेवढे त्या गांडुळांचं तो विचार केला पाहिजे की त्यांना तुडवलं गेलं नाही पाहिजे, त्याची रजिस्ट्रेट नाही झाली पाहिजे. मग आम्ही त्यासाठी हे 2007 फक्त सऱ्या उभ्या करतो. हे पण स्वतःच करतो कुदळीने, आम्ही घरीच. वर्कर्स इथं येत नाही, आम्ही स्वतः फॅमिली काम हे करतो. आणि हे जे स्वतः आता तुम्हाला जे दाखवले की कांद्याचे गोट, तर ते त्याचे बी आहेत. म्हणजे माझा आता कांदा जो लावायचा नाही, हे स्वतःच बी. तर तुम्हाला ती शेती परवडते किंवा किचन गार्डन परवडतं. स्वतःचं बी जास्तीत जास्त पाहिजे. आणि कोण सगळ्या ह्या गोष्टी त्यावेळेस चालू होतात. पण म्हणजे वेल एकदाच लावून तेवढं. हो, आता हा वेलचा केवढा आहे तुमचा, हा संक्रांतीपर्यंत चालणार. तो 3 वर्ष चालणार. जे लाल लाल दिसतात ना तुम्हाला, आता इथे लागले असतील लाल कलरचे फ्लावर, लाल पापडी म्हणतात. हो, लाल दिसते आता आपल्याला. एकदम सॉफ्ट. आता ही भिजवलेली, आता ह्यातली कोरडी घेतली तर अजून तुम्हाला ना. आणि ही एकदम इझी हाताने निघणार. मग ह्या तेवढे जीवाणू वाढलेले आहेत, म्हणजे एवढी हेल्दी माती झालेली. हाताने निघत असते जास्त नाही, इझी निघतात हे. आणि जे रासायनिक जे असते ना आपली शेतातली, ती दगडासारखी कडक झालेली असते, निर्जीव माती. म्हणजे ती अशी टाकली तरी फुटत नाही. हां,
ती ओली करावी लागते आणि त्याच्यात जीवाणू नसतात. मग तुम्हाला ते बाहेरचे सप्लिमेंट टाकावेच लागतात त्याला, युरिया काय असतील सुफला वगैरे. म्हणजे निर्जीव माती आणि ही सजीव माती. आता ह्यात सांगायचं काय तुम्हाला, तर हे जे काडी कचरा आहे त्याच्यात पण पालश पुरस सगळं असतं, हे तर तुम्हाला शिकवलेलं असेल. त्यामुळे ह्या माती अजून हेल्दी आणि ह्याला हळूहळू प्रोटीन मिळत राहतात त्या मातीत. मग ह्यात लाकडं आहेत त्या मातीत. आणि आता ह्यात सांगायचं राहिलं तर ही काळी हळद आहे, ही पिवळी हळद आहे आणि तुमच्या पाठीमागे ते जिंजर आहे म्हणजे आलं. तर हे स्वतःच बी आहे. मी मल्टिप्लाय करत गेलो, जसं एवढ्या मल्टिप्लाय करतात ना लोक, तसं मी हे मल्टिप्लाय केलंय. तर माझ्याकडे एका झाडाचा हा एवढा विस्तर आहे बघा, पिवळी झाड एका झाडापासून बनवलं. त्यासाठी तेवढे पेशन्स लागतात. आणि मग काढून घेताना तुम्ही थोडाच भाग काढता? आता मला आपोआप येत राहतात, तुम्हाला फक्त एकदा लावावं लागतात आणि त्यांना जतन करावं लागतं. पण आता इथे काड्या वगैरे जे आहेत. हो हो. आणि पाटपाणी पण आहे ना पुढं. बघा हे जे आहे हे सुरण आहे, हे पण कंदवर्गीय भाजी. सुरण कुणाला माहिती आहे का, खाल्ले का कोणी? मॅच्युअर होण्यासाठी 18 महिने लागतात. आणि अनावसाची प्राइस काय असते? 45 आणि 40 रुपये विक्रीला. तर शेतकऱ्याकडून कितीला घेतलं जात असेल? हा पण विचार सगळ्यांनी तुम्ही नव्या पिढीने करा की त्यांना त्यांच्याशी बार्गेनिंग करू, कोणाशी शेतकऱ्यांची व्यापाऱ्याशी करू शकता. पण कुठं शेतकरी दिसले त्याची बार्गेनिंग करा, तुम्हाला तो ओळखता आला पाहिजे हा शेतकरी किंवा त्या आजीशी. आता हे सगळं मॅच्युअर झालेलं आहे, हे तर सगळं सुरण असतं. आणि आता ह्याच्यात आपण पायरी, हापूस वगैरे नवनवीन प्रयोग चालू आहेत शेवग्याच्या मध्ये आंतरपीक. पण मग हे झाडं मोठी होतील त्याची, तशी तुम्हाला शेड येईल, मग ते कसं करणार? मग त्यासाठी इंडोर प्लॅनचा तिकडे प्लॅन दाखवतो मी तुम्हाला कसा केला, मसाले कसे लावले किंवा इंडोर पण प्लॅन. मग इकडे हे तसंच मेंटेन करणार? हे तसं विस्तार वाढला काय झालं? ते ह्यात इंडोर प्लॅन्ट असणार सगळे. खालती? हो खालती, म्हणजे सावलीत येणारे पिकं, मसाले वगैरे. आणि त्याच्या खाली आता मुलांना मेन क्रॉप काय आपलं की वेलवर्गीय, आणि त्याच्यासाठी आपण आलं पण लावलंय, जिंजर. हे माती शुद्धीकरणाचं काम करतं. म्हणजे तिथं त्या वासाने ह्याच्यावर कीटक येत नाही, टॅमॅटोने पण त्या वासाने ह्याच्यावर कीटक येत नाही. त्यासाठी ही सापळा पीठ. आणि एवढे सावलीत ह्याला चालतं? हा, ह्याला शेड नाही. तुम्ही जे मगाशी म्हटला ना, त्या ह्याला हळदीला सावलीच लागते. ही खाण्याची आहे, ही खाण्याची कोयरी आहे. आणि ह्याची फुलं पण अट्रॅक्टिव्ह आहेत. हे इंस्टाला वगैरे मी टाकलेलं आहे, रील्स मध्ये किंवा ह्याच्यात. त्याच्या फुलांचे असे मस्त झुपके येतो आणि दिसायला पण. आणि ते खाली वाकून बघा. आता तुम्हाला असं वरती न दिसणार, वेलवरती म्हटलं खालीच पाहावं लागतं. टॅमॅटो बघा, वेल सुकला तरी टॅमॅटोची बघा क्वालिटी किंवा त्याची स्ट्रेंथ. चेरी टॅमॅटो काय होतं हे? टेस्टला पण अप्रतिम. म्हणजे तुम्ही एवढा टॅमॅटो खात असाल तर त्या एवढ्या म्हणजे मोठ्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू त्या छोट्या टॅमॅटो. जरी असते जी जंगलात असती, ही प्रूव्हन झाड आहे. हे नाही खास होत नाही आणि हे खूप कॉस्टली बी जातं. पण हे आपलं नेटिव्ह आहे काय बाहेरचं आहे? आपलं म्हणजे जंगलातली पिकं आहेत. हे झालं आबाई झालं किंवा हे आबाईचं आहे. हा. पण ही म्हणजे मला फक्त खास कुयरीच ती हा, मला पण तीच होती. मी पण हात लावायला घाबरायचो पहिल्यांदा. पण मी ज्यांच्याकडून सीड्स आणलं ना, त्यांना विचारलं, म्हटलं दादा तुम्ही भाजी खाऊ शकता कवळी असताना. आणि आता जे झालंय ते ह्यांची बियांची पावडर करून आपण हे कसं देतो, प्रोटीन्स म्हणून. मग ह्याच्यात तुम्ही ह्याच्यावर रिसर्च करा, जबरदस्त. हे तुमच्या मागे येतो ना, हे कंदमुळे. एअर पोटॅटोज. आणि म्हणजे तुम्हाला इथं दिसतंय ना फक्त असं इतकं शुद्ध हवेचं ठिकाण खेळायला म्हणजे मिळेल. हा आमचा ऑक्सिजन बार आहे आणि पक्ष्यांचा फ्रूटचा बार आहे. हे पण आहेत ह्या ना हदग्याच्या शेंगा. हदग्याच्या व्हाईट कलरच्या शेंगा आहेत, त्या पिंक कलरच्या, आणि तो रेड आहे. तो जो पिंक आहे ना, तो आपल्या इथलं ब्रीड तयार झाले, नवीन जनरेशन व्हाईट आणि ते क्रॉस ब्रीड. आणि आता इकडून आपण स्टार्ट करू, इकडून सगळ्यांची उत्तर देतो. हदग्याच्या त्या बिया खातात का? हदग्याच्या बिया नाही खात, आपल्या शेंगा आणि फुलं. शेंगा पण कवळ्या आता ह्या मॅच्युअर झालेल्या आहेत. आता ह्या सीड्स म्हणून ह्याची ऑर्डर आहे. मग आता ह्या सोलायच्या अशा का, याचं वाळवायचं आणि मग एक पॅकेटमध्ये पॅकिंग करायचं. आणि मग त्याला राख लावून ठेवते का फक्त? हो, राख लावायची. कारण काय तर ज्यावेळेस ती ओली असते ना, तर फंगस पकडत नाही ना आणि कीड पण लागत नाही. आता हे सुपाऱ्या पण आहेत, म्हणजे तुम्हाला कोकणातल्या पण ह्या गोष्टी आहेत. आणि ह्या फळात. आणि हे बघा, हे सुपारीचं झाड आहे. अशा मी आता 100 सुपाऱ्या लावल्या परत फ्युचर प्लॅन म्हणून. आणि ह्या जगवायच्यात मला. आता हे 2012 सालचं झाड आहे बघा. एवढं मोठं व्हायला किती वर्ष लागले बघा. 13 वर्षानंतर एवढं झालं. आणि त्याला सुपाऱ्या बघा वरती किती. लाल कलरची लय भारी आहेत, पिंक कलरची. त्याला आज जावं लागेल.
आणि खाली असा सडा पडतो त्याचा पिंक कलरचा. पण माझं पाणी देण्याचं पण काम चालू आहे. तर ड्रीप इरिगेशनचे हे फायदे आहेत. आणि दुसरा फायदा काय, तर माती दबत नाही, जीवाणूंना पण इजा होत नाही, आणि तिथलं जे पाणी जिथं पडतं तेवढ्याच भागात तो ओला होतो, बाकीचं गवत येत नाही. तुम्हाला इथं गवत दिसतं का कुठं, हा फायदा येतो. आणि आलं तरी एवढी असताना आम्ही खुरपतो. मी तुम्हाला वाटेल की ह्यांच्या वावरात गवत नाही, नुसत्या भाज्या दिसत आहेत, तर आम्ही ते छोटं छोटं गवत असतं ते उडवतो आणि त्याचा बी मोड करतो. त्यामुळे आम्हाला ते कोणतं असतं तुमचं तणनाशक हा प्रकार वापरावा लागत नाही. तणनाशक वापरलं की तुमची जमीन संपली. म्हणजे नागासिका हिरोशिमा जो बॉम्ब टाकला होता, अणुबॉम्ब, त्यासारखं आहे. शेतीवर बॉम्ब टाकले का ते, मग तुम्ही तेवढे जीवाणूंचा हत्या करताय, मग तुमची निर्जीव माती झाली. तिथं काही लावलं तरी चांगलं येत नाही. आणि प्रत्येक झाडाला रोग, मग तिथली मुलं वगैरे कशी रोगिष्ट निघतात किंवा त्यांना त्रास होतो, तसं झाडांना पण त्रास होतो. केमिकल्स त्यांनी डायरेक्ट त्याचे हार्मोन्स बदलतात आणि झाडं अख्खं फ्लावरिंग होतात, पण ते कालांतराने मरतं. वन टाइम हे पण लावावं लागतात, तर त्याचा जो कंद असतो तो परत पुढच्या पावसाळ्यात परत तो रिजनरेट होतो. म्हणजे त्यात तेवढे स्टोरेज असतं त्या कांद्यात. ओके, असे हा आपण जे खातो ना एअर ते खाली येतात. ह्याचं हे बी आहे, हाच कंद जपून ठेवायचा आणि पुढच्या वर्षी ह्याला ऑटोमॅटिक कोंब लागतो. मग त्यावेळेस तो लावायचा. तो सांगतो की आता मला लावा. तो मे महिन्यातच येत आहे, कधी पण येत नाही तो कोंब. मे आणि जून, एप्रिलपासून सुरुवात होते एंडिंगला. हे झालं करंदे, मागाशी मी दाखवलं ना, तो करंदेचं पण काम तेच आहे. त्याच्यात तेवढं स्टोरेज असतं, म्हणजे अन्न त्याच्यासाठी. आणि आता हे जरी आपण नाही काढलं तर नेचर त्याला ऑटोमॅटिक पडतं आणि पालापाचोळ असतं जंगलात, परत ते रिजनरेट होतं, हा रिसायकल होतं. म्हणजे नेचरचं काम काय की तुम्ही नेचर जपा, त्याचं ते कार्य चालू ठेवतं. फक्त त्याला तुम्हाला जपता आलं पाहिजे. तसं तुम्हाला आता इथं दिसतं एवढं, पण इथं भरपूर खनिज संपत्ती मी जपून ठेवलेली आहे. म्हणजे कंदमुळे ती त्या सीझनला येतात. आता इथं जो चॅम्पर आहे तिथं सगळा लेट्यूस आणि कोबी असणार आहे. तुम्ही जानेवारीत आले की मग इथला एक पण स्क्वेअर फूट वाया जाऊन देत नाही. जेवढी तुम्ही जमीन झाकलेली असेल तेवढ्या जीवाणूंची संख्या वाढतील, तुमची माती एकदम सुदृढ होती. म्हणजे तुम्ही मातीवर जास्त फोकस करा. ती सुदृढ कशी होईल, ती सुदृढ म्हणजे माती पैलवान तर तुमची झाडं पैलवान. हा प्लॉट हा 3 वर्ष जुना वेल आहे. बघा याचा खोड केवढं आहे, लाल पापडीच आहे. हा पण की कापून टाकतात. का टाकतात, तर त्यांच्या मातीमध्ये तेवढे प्रोटीन्स नसतात ना. मला त्याला जी हेल्थ, आपल्याला कसं त्याला हेल्दी राहण्यासाठी काहीतरी खाद्य पाहिजे ना, तसं इथं जमिनीत गांडूळ कंटिन्यू करतात. आता हे जे दिसतंय तुम्हाला हे सगळं मल्चिंग आहे. बघा हे म्हणजे ह्याच्या खालची माती आहे ना, स्मेल बघा. तिकडे कुठं पण घ्या तुम्ही, तुम्हाला तेच स्मेल येणार. फक्त काटे बघा त्या राजबेरी, ते समोर राजबेरी आहे तुमच्या, हा गुलाबासारखी, ते पण स्वतःचेच कटिंग्स तयार केल्यात. नाही काड्या टाकायची गरजच लागत नाही. आपण तो तिथं हे केलं, तिथं ब्लॅक गोल्ड तयार करतो, म्हणजे अमृत मिट्टी त्या स्पॉटला. आणि इथं फक्त पालापाचोळा ठेवतो की जेणेकरून आपल्याला असं फिरता आलं पाहिजे, जुगाटीची भीती नाही वाटली पाहिजे म्हणून. नाहीतर हाच पालापाचोळा तिथं टाकला झाडाचं कटिंग तर अजून बेनिफिट आहे झाडाला, आहे खूप बेनिफिट आहे. पण आज आपल्याला कसं आपलं किचन गार्डन आहे ना, मोठ्या क्षेत्रात तसंच करावं लागतं. म्हणजे हे कट केलं ना सीताफळाचं, तिथंच टाकून द्यायचं, त्याची रिसायकल होती. हा छोटे तुकडे तुकडे. तर मी शेडर मशीन आणलेली त्यासाठी, हो. आणि त्याच्यातून मग मी शेवग्याचा डायरेक्ट भुगा करतो, ते लगेच हे होतं ना. हा आता माझ्याकडे नाही, वरतीच मल्चिंगच, कास्ट आच्छादन. तो आपल्या दसऱ्याचा कधी उपास असतो तो देवीचा, हा तेव्हापासून सुरुवात होतात. म्हणजे नेचरने तुमचा विचार केलेला आहे सगळ्यांचा की तुम्ही आता जंगलात जावा, तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी घेऊन भाजून खाऊ शकता. आणि पण मी अजून भाजून खाल्ले नाही, मी एक पण खाल्लं नाही. मला ते बी वाढवायचंय. आता तो मेडिटेशनचा भाग आहे. ज्यावेळेस तुम्ही ओल्या ठिकाणी देतो ते लगेच टच मध्ये कळतं बघा, ते फील गारवा एकदम मखमली. आता हे पाऊस पडला ना, आता हे जमीन गादीसारखी एवढी भुसभुशीत होती माती नैसर्गिक क्षेत्रात. हे सगळं गांडोळं करतात. मात्र आपण काय नाही, आपण फक्त त्यांना जीवामृत पाजले. दर पौर्णिमेला जीवामृत आणि अमावस्याला कीटकनाशक, अग्निअस्त्र, दशपज्ञार, म्हणजे कीटक बघून. पण मी नाही मारत आता, गरजच पडत नाही, नेचरची सायकल तयार झाली.
आणि हे वेलदोडे, वेलची आपले मसाल्यातले. आणि ह्या मिऱ्या, लवंग मधली मिरी. लागतात का नाही कोकणातल्या गोष्टी पुणे. आता ह्याचं तिसरी वेळ आहे फ्लावरिंग म्हणजे हे लागायची. तर ऐका रे, मिरीचं कसं आहे म्हणजे स्टडी, माझा स्टडी मुलांनो. तर मिरी ज्यावेळेस म्हणजे त्याला तुरा लागतो किंवा फुल लागतं, तर हे मॅच्युअर होण्यासाठी कमीत कमी 6 ते 6.5 महिने लागतात पूर्ण. म्हणजे ही समजा आता इथं लागलेली ही मिरी, तर ही इथून पुढं 6 महिन्यांनी मॅच्युअर होणार, म्हणजे परिपक्व होणार. त्यानंतर तुम्हाला ती खाण्यासाठी योग्य होणार. म्हणजे मसाले महाग असायचं कारण काय, तर तेवढी प्रोसेस मोठी आहे त्याची, आणि त्याला इंडोरच लागतं असं सगळं शेडनेट मधलं वातावरण. लवंग असो, मिरी असो, जायफळ, तमालपत्र, ते असे लावले तर तुमच्या बागेत येणार ही झाड. तमालपत्र नाही का मग अशी दाखवलं तिकडे, तो तिथं त्या खाली मिऱ्या. आता हे वेलदोडे, वेलची. अजून ही पुणेरी पान. तिकडं जायफळ, ऑल स्पाइस, म्हणजे सगळ्या प्रकारचे मसाले असतात त्या पानात. काम चालू असतं कंटिन्यू त्याला खाणे. तर तो मुंगळा आता त्यांचे पण घर आहे तिथं. म्हणजे इथं तू जर पाणी टाकलं डायरेक्ट अख्खा बॅरेल, तर विदिन सेकंदात सक होणार, म्हणजे लगेच वापसा होणार तुमच्या जमिनीचा. हा ह्या मल्चिंगचा फायदा आहे. मग हे तुमच्या रानात कास्ट आच्छादन कंपल्सरी पाहिजे. म्हणजे हा काडी कचरा फेकायचा नाही आणि जाळायचा सुद्धा नाही. हे महत्वाचा घटक आहे तुमची माती पैलवान बनवायला. आणि कार्बनचं पर्सेंटेज म्हणजे मातीतला जो भुसभुशीतपणा असतो असा इझी नाही का बोटाने सुद्धा. तर आणि वा म्हणजे हवाच केली पाहिजे. ते आता सगळी गांडुळाची घरं आहेत ह्याच्या खाली मायक्रॉनमध्ये. की जी माती दिसते ना होल्स, तर ते गांडुळांची अंधार असल्यामुळे तिथे इथं जास्तीत जास्त गांडूळ आहेत. म्हणजे समजा आता पाऊस पडला तर ग्राउंडवर पाणी साठणार, पण इथं मोजून अर्धा तासात पाणी गायब. तर आता इथं तेवढी गांडुळं आहेत असंख्य. तिथं सुद्धा आहेत, पण इथं जास्त प्रमाणात आहे. तिथं जास्त वास्तव आहे जंगल मॉडेलमध्ये. हे चंदन आहे, हे लिची आहे, लिचीचं झाड. इथं जांभळ, म्हणजे प्रत्येक तुम्ही बघा 2-2 झाड आहेत. आता इथं तुम्हाला मी मग अशी म्हटलं ना, कमीत कमी 50ला प्लस झाड आहेत. इथं असे झाड आहेत. एक आवा नाही लावलं किंवा लसूण पण ह्या दिवाळीचा पहिल्या आंघोळीला लावायचं म्हणजे लावायचं. त्यावेळेस तो भारीच येणार. कांदा, लसूण दिवाळीच्या पहिली आंघोळ, म्हणजे दिवाळी असते ना आपली, दिवाळीची सुट्टी ऑक्टोबर 28 ऑक्टोबर नंतर लसूण लावायचंच. म्हणजे माझ्या बर्थडेला मी लसूण लावतोच. म्हणजे मागाची कोणती दिदी म्हटली की आमची इथं आंब्याची झाडं मोकळी, त्यात ह्या गोष्टी तू एडिट करू शकते. हे लक्षात ठेवा. वाटलं तर हे फोटो काढून ठेवा की काय काय गोष्टी आपल्या इथे येऊ शकतात. सॅलरी येऊ शकते, लेटेस येऊ शकतं, आईसबर्ग येऊ शकतो ह्या वातावरणात. एक्झॉटिक पण भाज्या येतात हां ह्या सावलीत. कारण तुम्ही म्हणता तसं ग्रीन हाऊससारखं वातावरण असतं इथं. म्हणजे 60-40 म्हणतात त्याला. आता बघा हे कवळं ऊन आहे, नंतर 12 वाजता आलं की इथं सावली असते सगळी. हे दिसत आहेत का? तर ह्यांचं हे फ्लावरिंग बघा आपण कट केलेलं नाहीये. दिसतंय का नाही कट केलं? तर ह्यात आपण मधमाशांचा विचार केला. आज आपल्यासाठी ते काम करतात, तर त्यांना फ्लावर पाहिजे ना काहीतरी. तर हे कट केलं तर केळीचा घड मोठा होतो. हे नवीन एक्सपेरिमेंट आहेत, पण मला आवडत नाही. मी असंच ठेवतो. बरेच जण म्हणतात भाजीला द्या, नाही हे त्यांच्यासाठीच आहे. हे ते आम्ही तोडत नाही. तर का तर हे जेव्हा जेव्हा उमलतं हे कळ्या टोकाचं ते उमललंय, तर जारावाल्यांनी मधमाशांसाठी ते मध मिळतं त्यांना. जोपर्यंत मॅच्युअर होत नाही तोपर्यंत आम्ही असंच ठेवतो. ज्यावेळेस मॅच्युअर होतं केळी, तर त्यानंतर आता हा केळीचा घड काढलाय दिसतं का तिथला, तर तो ह्या केळीची उंची पण बघा. तर तो घड काढलाय ना, तर ते मेन आहे, आई आहे त्यांची. आणि त्याच्यावर ही पिल्लं आहे. तुम्हाला इथं पाणी दिसतंय का? केळीला पाणी लागतं म्हणता ना. तर त्या दिवशी एक शेतकरी आलता, म्हटलं आमच्या बागेत कसलं पाणी असेल, तुमच्या इथं सगळं भेगाळलंय रान, आणि तरी जा तुमची झाडे हेल्दी. आणि हाईट बघा किती, 17 फुटाच्या वर आहे. आणि इथं येऊन बघा आता तुम्ही केळी किती, घड मोजा किती. तर ह्याचं मेन मला सांगायचं काय, ते ह्याचा मातृकंद हित आहे, म्हणजे त्यांची आई. मी ज्यावेळेस एक पिल्लू लावलं तर त्याचं काम काय आहे, तर तो का टिकलाय, तर इथली माती तेवढी सुदृढ आहे, त्याला तेवढं हेल्दी आहे. तर त्याचा हा विस्तार आहे 2012 नंतरचा. आणि ह्याची पिल्लं मी मल्टिप्लाय केल्यात. माझे जेवढे मित्र मैत्रिणी ज्यांना आवड आहे त्यांना सगळ्यांना लावायला दिल्यात, आणि त्यांच्याकडे पण हीच ग्रोथ आहे. तर आता हा विस्तार बघा, आणि केळीची क्वालिटी बघा कशी.
किंवा आपली साऊथची असतात ना घरात लावलेली तीही असतात. चित्रा बरीच नाव आहेत एरिया वाईज. नाही एवढीशी पण असतात ना ती जळगावची आपली इस्रायल पद्धतीने. आता DY पाटलांच्या ह्याच्यात पण आता जेव्हा कोणी कमर्शियल अँगलनी हे करायला लागतं, कमर्शियल मध्ये ही घुसल्या जातात नॅचरल वाली बरं की ह्याचं प्रोडक्शन काढलं जातं. बरं, पण त्यांना ह्या पद्धतीत केलं हा तर त्यांचं मॅच होणार का? हो ना सक्सेस होतंय. आणि ही तुमची जर ती 20 रुपयांनी किंवा 40 रुपयांनी जातं ना काहीतरी ते, आता आम्हाला माहित नाही आम्ही खात नाही ती, तो जो फणी असते ती, तर ही 120 रुपये किलोनी विधाते आम्हाला बुकिंग आहे ह्या केळींचं 120 रुपये. आणि पैसे पाठवून देतात अकाउंटवर की हे पैसे घ्या, ज्यावेळेस लागतं त्यावेळेस आम्हाला द्या. तुम्ही जे घरी खाता ते आम्हाला द्या तुमच्याकडून. किंवा तुम्ही आता माझे आता जसं सर्कल आहे मित्रांचं तुमचं, तसं माझं शेतकऱ्यांचं सर्कल आहे, त्यांच्या थ्रू माझ्याकडे सगळ्या गोष्टी येतात. आता माझ्या घरी आलेले आहेत काही दिवसांनी. आता आम्ही त्याचे फार्मचा आउटलेट तयार करतो आपण इथं जे रोडला केलंय ना तिथं आउटलेट, म्हणजे स्वतःच पिकवा आणि स्वतःच विका. या अर्थव्यवस्थेवर अवलंबून राहू नका. म्हणजे स्वतःचा ब्रँड स्वतः तयार करा तुम्ही तुमच्या नावाने. आणि तुमचा हमीभाव तुम्हीच ठरवा. तर माझा हमीभाव मी ठरवलेला आहे 120 रुपये किलो केळी. परत तुमचं शेवग्याची शेंग 120 रुपये किलो. जी गड्डी आहे मेथी असू आळूची गड्डी असू ती 30 रुपये. म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्ट 30 रुपये पावशेर फळभाज्या असं केलेलं आहे मी. आणि माझ्या सीड्स ज्या बिया आहेत ते सुद्धा 30 रुपयालाच पॅकेट आहे. ते जरा आपण पाहू. नाही काही काही गोळे पण तयार करतात आणि स्ट्रॉबेरी वगैरे असं ते ट्रिपच्या तिथं ठेवतात. तुला जे पावडर मध्ये असते ना त्याच्यावर ते वाळलेल्या शेणापासून केलं जातं. तर ते कसं केलं जातं ते तसंच हळूहळू त्यातून प्रोटीन मिळत राहतं. किंवा आता तुझ्या तुझं स्वप्न पूर्ण होईल. हो मला खूप इच्छा आहे माझ्या घरी लोटस. माती जर सपोर्ट नाही करत असेल, आता ऊस लावला आणि 10 दिवस थांबलं तरी काही ठिकाणी आला, काही ठिकाणी नाही आला. मग त्यावेळेस आपल्या रिकाम्या जागा भरायच्या नवीन उचला. नाही होत नाही तिथं ग्रोथ होत नव्हतं. मागच्या वर्षी काय झालं? मग तुझ्या मातीत काहीतरी कमतरता आहे. नाही तिथं आधी बीट उद्योग होता. हां मग बरोबर आहे. त्याला काहीतरी खाद्य पाहिजे ना घेण्यासाठी. मग त्याला मग तुला लावतानाच विचार करून लावलं पाहिजे की त्याला बीजामृतचे संस्कार दिले पाहिजे. प्रत्येक प्रोसेस आहे ती पण. आणि त्याला त्याच मातीवर जर यावर्षी पण लावलं तर हा ना मग ती प्रोसेस कर ना तू. बीज संस्कार कर. मग त्याला जारवा फुटणार, मुळा येणार त्या ऊसाला, मग कोंब होणार. मग त्याला तू खाद्य दे त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत. जीवामृत पाच कडे घन जीवामृत टाक, स्प्रे घे जीवामृतचे जेणेकरून संश्लेषण क्रिया वाढली पाहिजे. म्हणजे त्या प्रोसेस की गेला की तुझं झाड सक्सेसच होणार. म्हणजे 1 वर्ष फार्मिंगच नाही करायचं. आणि तू एकदा ऊस लावलं की तो 13 ते 15 तेरपट थांबल्याचं वाटतंय.